शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं म्हणणार सरकार. शेतकऱ्यांवर जातकटी लावून अन्याय करत आहे का? नमस्कार, मी संतोष. स्वागत आहे आपलं सरकारी कट्ट्यात. एकूण शेतकऱ्यांपैकी पहिल्या व दुसऱ्या यादीमध्ये एकूण 17 लाख शेतकऱ्यांचे नाव आलेले आहेत. यामध्ये जवळपास 16 लाख शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण आजपर्यंत पूर्ण केले आहे. यामध्ये जे 1 लाख शेतकरी उर्वरित आहेत त्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर जवळपास या 17 लाख शेतकऱ्यांसाठी जवळपास 13,000 कोटी रुपयांची शासनाने तरतूद केली आहे. यामध्ये सदरचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहेत. यामध्ये ज्यांचे थकीत सोसायटी असेल, ज्यांचे थकीत पीक कर्ज असेल, ते पीक कर्ज यामध्ये कापून घेतले जाणार आहे. यामध्ये पुन्हा नव्याने पीक कर्ज घेण्याची संधी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. सदरच्या कर्जमाफीसाठी कोणकोणत्या जातकटी शासनाने जाहीर केल्या आहेत यामध्ये आपण पाहणार आहोत. यामध्ये अट पहिली आहे की जे नियमित कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये व ज्यांचं वर्षानुवर्ष कर्ज थकावित आहे, ज्यामध्ये शासनानं 2023च्या यादीचा विचार केला आहे. यामध्ये 2023 पासून जे कर्ज थकीत आहे त्यांना सरसकट कर्जमाफी ही अट बहुतांश शेतकऱ्यांना मान्य नाही. यामध्ये जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरत आहेत त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होत आहे. यामध्ये बहुतांश शेतकरी असे आहेत की जे सावकाराकडून असतील किंवा इतर बँकेचे कर्ज घेऊन पीक कर्ज नवे करतात. यामध्ये पीक कर्ज नवे केल्यामुळे त्यांना नाहक व्याजही जात आहे. सदरचे शेतकरी थकीत नसल्यामुळे त्यांना 2 लाख रुपये माफी न मिळता फक्त 50,000 रुपयावरती शांत बसावे लागत आहे. शेतकऱ्यांनी यामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये शासनाला याचे नुकसान होणार का? येणाऱ्या आगामी निवडणूक पाहता या जातकटींचा निवडणुकीवर परिणाम होणार का, हे आपण यामध्ये पाहणार आहोत. यामध्ये अट दुसरी आहे की सदरचे कर्ज हे राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा बँकेतर्फे घेतलेले असावे. इतर कोणत्याही बँकेतर्फे किंवा इतर कोणत्याही प्रायव्हेट बँकेचे पीक कर्ज असेल तर यामध्ये ग्राह्य धरले जाणार नाही. यांच्याद्वारे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे की आम्ही इतर बँकेचे कर्ज घेतले आहे ते यामध्ये माफ होणार नाही. यामुळे बरेच शेतकरी या सदर योजनेच्या कर्जमाफीतून वंचित राहणार. यामुळे बहुतांश शेतकरी सदर कर्जमाफीतून वंचित राहणार आहे. यामध्ये तिसरी अट अशी असणार आहे की यामध्ये फक्त पीक कर्जाचा विचार केला जाईल. यामध्ये आपण घेतलेले दुसरे कोणतेही कर्ज की जे सोसायटीचे आहे परंतु ते मध्यम मुदत असेल किंवा वाहन कर्ज असेल किंवा इतर कोणतेही कर्ज असेल यामध्ये ग्राह्य धरले जाणार आहे. यामध्ये फक्त पीक कर्जाचाच विचार केला जाईल. यामध्ये अट चौथी आहे की सदर शेतकऱ्याचा फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या वडिलांच्या नावावर जमीन होती, आईच्या नावावर जमीन होती, परंतु त्यांचा मृत्यू झाल्या कारणाने अद्याप सातबारा त्यांच्या वारसांच्या नावावर झालेला नाही. त्यांचा मृत्यू झाल्या कारणाने अद्याप सातबारा त्यांच्या वारसांच्या नावावर झाला नाही. आणि त्यामध्ये कर्जमाफीमध्ये ज्या वारसांची नावे आले आहेत त्यांच्या नावावर फार्मर आयडी नसल्यामुळे सदर शेतकरी सदर लाभातून वंचित राहणार आहे. यामध्ये 5वी अट आपण पाहणार आहोत. यामध्ये जे पेन्शनधारक आहेत किंवा जे सरकारी सेवेतून किंवा प्रायव्हेट सेवेतून निवृत्त झाले आहेत, जे सध्या शेतकरी आहेत परंतु त्यांना पेन्शन मिळत असल्यामुळे सदर योजनेसाठी अपात्र आहेत. सदर व्यक्ती शेतकरी नाही का असा बहुतांश प्रश्न शेतकरी विचारत आहेत. त्यामुळे ही 5वी अट की जे शेतकरी पेन्शनधारक आहेत त्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार नाही. यामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहयोगाने जी कर्जमाफी करण्यात आली आहे, या कर्जमाफीमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहयोगाने जी कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये पहिल्या व दुसऱ्या यादीमध्ये एकूण 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जवळपास 16 लाख शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करून आपले बँक तपशील योग्य आहे की अयोग्य आहे हे तपासले आहे. यामध्ये उर्वरित 1 लाख शेतकऱ्यांचे येत्या 2 ते 3 दिवसामध्येच आधार प्रमाणीकरण पूर्ण होऊन 17 लाख शेतकऱ्यांची जवळपास 13,000 कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे. यामध्ये पुढील याद्या कधी येणार किंवा इतर कोणतेही आपले प्रश्न असल्यास आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपण तुमचे प्रश्न विचारू शकता. यामध्ये आमची टीम लवकरात लवकर आपल्याला योग्य प्रश्नांची उत्तरं देण्यास सहकार्य करेल. व यापुढील जर याद्या आपल्याला हव्या असतील तर आपल्या गावाचे नाव आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुमच्या मेसेजमध्ये सर्व आमच्या याद्या मिळून जातील.